रोज रोज भाजी खाऊन कंटाळा येतो ना, तर तेव्हा असं जिभेला चव आणणारा चविष्ट मिरची कांदा ठेचा बनवा. भाकरीसोबत खाल्ला की खूपच भारी लागतो. ठेचाचा तिखटपणा कमी होण्यासाठी काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, तर त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. ठेचा बनवण्यासाठी 100 ग्रॅम अशी पोपटी मिरची घेतली आहे. या मिरच्या अशा लांब असतात आणि या कमी तिखट असतात. तर ही मिरच्या अशा तुकड्यांमध्ये तोडून घ्यायच्या, म्हणजे त्या एकसारख्या आपल्याला भाजता येतात. तर बघा, सगळ्या मिरच्यांचे असे तुकडे करून घेतले आणि या मिरच्या मी धुवून घेतल्या होत्या अगोदर. छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत. बघा, ते शेंगदाणे असे तव्यामध्ये मध्यम गॅसवर खमंग असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे खमंग चांगले भाजले की ठेच्यामध्ये ते छान लागतात बघा. आणि बघा, आता शेंगदाण्याचा कलर पण चांगला बदललेला आहे आणि खमंग असे भाजले गेले आहे. तर मी काढून घेते. आता मिरचीचे तुकडे पण तव्यामध्ये असेच भाजून घेऊ. सुरुवातीला 1 मिनिटभर असंच तेल न घालता भाजून घ्यायचे, कारण हे तुकडे ओले होते. आता थोडे कोरडे झालेले आहेत, तर आपण त्याच्यामध्ये 1.5 चमचा मी तेल घातलेलं आहे. असं मिरचीवर तेल घातलं की मिरची लगेच भाजली जाते आणि चांगली खमंग भाजली जाते. आता बघा, मिरचीला चांगले डाग पडलेले आहेत. तर या मिरचीमध्येच आपण जो लसूण आपण घालणार आहोत, 10 ते 15 मी पाकळी इथे लसूण घेतलेला आहे, तो लसूण सुद्धा घालून घेऊ. लसणाला पण चांगलं 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. बघा, मिरची आणि लसूण चांगला खमंग भाजला की या ठेच्याची चव ही अस्सल गावरान छान लागते. आता मिरची आणि लसूण चांगले भाजलेत, तर मी हे काढून घेते आणि थंड करून घेते. शेंगदाणे थंड झालेले आहेत, तर मी खलबत्त्यामध्ये असे जाडसर कुटून घेते. कारण खलबत्त्यामध्ये शेंगदाणे कुटले की ते आपल्याला हवे तसे कुटता येतात. मिक्सरला शेंगदाणे लगेच बारीक होऊ शकतात बघा, आणि खलबत्त्यात कुटल्यानंतर त्याची चवच वेगळी लागते. आता शेंगदाणे असे जाडसर कुटलेले मी काढून घेतले एका प्लेटमध्ये. आता त्याच खलबत्त्यामध्ये जे मिरची आणि लसूण आपण भाजून घेतला आहे तो घालून घेऊ आणि त्याच्याबरोबर मीठ पण घालायचं, कारण मीठ घातल्याने चव पण छान लागते. मिरची आणि लसूण लवकर कुटला जातो आणि मिरची आणि लसूण सुद्धा आपल्याला जाडसरच कुटून घ्यायचं आहे. इथं मिरची अजिबात बारीक होऊ द्यायची नाही. पहा, अशी जाडसर मिरची कुटून घ्यायची आहे, तरच खरडा किंवा हा ठेचा खायला छान लागतो. इथे मी सगळी मिरची खलबत्त्यातून काढून घेतली. बघा, अशी जाडसर छान वाटली गेली आहे. आणि आता त्या मिरचीला आपण फोडणी देऊ. आता इथे तवा गरम झालेला आहे आणि तव्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घातलं. जिरे चांगलं तडतडल्यानंतर इथे परत 3-4 पाकळ्या लसूण चांगला ठेचून घेतला आणि ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा. तो चांगला परतून पण घ्यायचा आणि लसणाचा चांगला वास यायला लागला की लगेचच एक बारीक कांदा कापून घेतला आहे तो घालून घेतला आणि कांदा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. आता पहा, कांद्याला पण छान गुलाबी कलर आलेला आहे आणि चांगला मऊ झालेला आहे. तर इथे मी जी कुटलेली मिरची आहे ती घालून घेते. आता ही मिरची आपल्याला 2 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे. आपण जेवढं ही मिरची परतू आणि तेवढं आपल्या मिरचीचा हा तिखटपणा कमी होतो आणि जो तयार झालेला ठेचा आहे तो सुद्धा बरेच दिवस राहू शकतो. आता बघा, 2 मिनिट मिरची चांगली परतल्यानंतर जो आपण शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो कूट मी इथे घालून घेतला आणि नंतर कूट घातल्यानंतर सुद्धा आपल्याला ही मिरची परतून घ्यायची आहे. आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला हा 2 ते 3 मिनिट अजून हा ठेचा चांगला परतून घ्यायचा. इथं चवीनुसार मीठ घालून घेतलं, कारण थोडंसं मीठ मला कमी वाटत होतं. आपण सुरुवातीला मिरची कुटताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे चवीनुसार मीठ इथे घालायचं आणि 2 ते 3 मिनिट चांगला हा ठेचा मी परतून घेतला. आता चांगला आपला ठेचा परतला आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. पहा, हा अस्सल गावरान चवीचा एकदम चविष्ट मिरची कांदा ठेचा इथं तयार आहे आणि बाजरीच्या भाकरीबरोबर काय भारी लागतो म्हणून सांगू, एकदा नक्की ट्राय करा. या ठेच्यासोबत असा फोडलेला कांदा एकदम मस्त लागतो आणि इथं कशाचीच गरज लागत नाही. एकदम छान जेवण होऊन जाते. ठेचा खाताना जर तिखट लागलं तर त्याच्यावर लिंबाचा रस घालायचा आणि कच्चं तेल घालायचं, अजिबात तिखट लागत नाही. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि हो, अशाच मस्त मस्त रेसिपीज पाहण्यासाठी वर्षास केक्स अँड आर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.